शहर का चालू मेरा नाम कॅमेरामॅन कलीम तांबोळी. आता आज आपण पोहोचलो आहे अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघामध्ये जो निकाल जाहीर होत आहे आणि त्या संदर्भानं जर आता पाहिलं तर 449 मताची लीड गणेशदादा हुक्केला आहे. त्याचप्रमाणे आता राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे बाबासाहेब पाटील हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आता अहमदपूर शहर हे बूथ क्रमांक सुरू होत आहेत. तर याविषयी आपण जाणून घेऊ. आता अहमदपूरचे रहिवासी जे आहेत जे प्राबल्याने बाबासाहेब पाटलाचे मतदार म्हणून दावेदार करतात त्यांच्यासोबत जाणून घ्या. मैं अयूब तंबोली. सबसे पहले तो मैं शायरी से अपनी बात की शुरुआत करता हूँ. जैसा कि इससे पहले भी मैंने फेसबुक पर व्हाट्सएप पर शायरी डाला था. सुन के बताना सज्जनों के दायरे में सिमट के आया है, हर रवायत से हट के आया है. आंधियों को जरा खबर कर दो, आंधियों को जरा खबर कर दो, शेर वापस. और कल भी सब पर भारी था, मैं आज भी सब पर भारी हूँ. बाबा साहब बोल रहा है. कल भी सब पर भारी था, मैं आज भी सब पर भारी हूँ. बच्चा बच्चा चीख रहा है, मैं बाबा साहेब पाटिल हूँ. आता जे येणारी जे आता दुसरी फेरी आहे बाबासाहेब पाटील आघाडीवर राहतील का? आघाडीवर 1000 वरती राहतील. आणि बाबासाहेब पाटील किती मतांना निवडून येतील? 10,000. तर आता आपण जाणून घेतलं आहे बाबासाहेब पाटलांचे कार्यकर्ते जे खंडे कार्यकर्ते आहेत समर्थक त्यांना असा विश्वास आहे त्यांना जरी आता गणेशदादाची लीड असली तरी अंतिम फेरीपर्यंत टोटल 33 फेरी आहेत त्या अंतिम फेरीपर्यंत बाबासाहेब पाटील हे या अहमदपूर चाकूर विधानसभाचे दुसऱ्यांदा आमदार होतील असे दाट विश्वास ते मुस्लिम समाजामध्ये अहमदपूरचा इतिहास बदलू शकतो का म्हणून विचारा. आणि अहमदपूरचा इतिहास हा बदलण्याच्या मार्गावर बाबासाहेब पाटील आहेत असा मुस्लिम कार्यकर्त्यांचा पूर्ण दावा आहे. ये जरूर बदल जाएगा. ये इतिहास जो है एक बार एक ही आमदार जो आता था ये बारी को वो रिकॉर्ड कर देगा. आमदार बाबा साहेब पाटिल भरपूर मत से यहाँ से जीतेंगे. धन्यवाद. आणि आता आपण डेक्कन समाचार मध्ये आपण पाहिलेलेच आहेत आपल्या सर्व मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी कशी प्रतिक्रिया दिल्या आहेत आणि माझ्यासोबत माझे जे कॅमेरामॅन आहेत कलीम तांबोळी यांचं पण मी आभार मानतो. कॅमेरा साहेब ऐसा पकड़ आज आपण अहमदपूर चाकूर विधानसभेच्या निकालाच्या संदर्भानं इथले जे अहमदपूरचे एकदम आमदार साहेबाचे जीवाला जीव देणारे जे माणसं आहेत मिथुन चक्रवर्ती फॅन क्लबचे त्यांचे चिरंजीव सद्दाम यांच्यासोबत आपण एक चर्चा करणार आहोत. आणि सद्दाम एक अतिशय जीव तिडकीनं आमदार साहेबांचं इथं काम केलेलं आहे. तर ह्या रिझल्ट विषयी जाणून घेऊ. आमदार साहेब सध्या 1335 मतानं लीडवर आहेत. तर सद्दाम काय मत आहे? जी बिल्कुल लीड तो मिलने वाली है रुपेश भाई. आगे भी अभी ये एरिया बाकी है. शुरू चाकूर अहमदपुर तो इंशाल्लाह आने वाले वक्त में अभी 19 फेरी बाकी है. इसमें 19 फेरी में तकरीबन 8 से 9 हज़ार की लीड मिलने की हमारे ये रहेंगे उम्मीद रहेंगी समझो. तो आपले मुस्लिम समाज के पूरी जोर शोर से आमदार साहब को वोटिंग हुई क्या शहर में? आणि हा जो विजय आहे हा सर्व जनतेचा विजय आहे. सगळ्यांनी भरभरून बाबासाहेबांना जे आपले लोकनेते आहेत जे सर्व धर्म समजून घेऊन चालतात त्यांचा विजय आहे. आणि ज्या लोकांनी मतदान टाकलेलं आहे त्यांना आमच्याकडून मनस्वी शुभेच्छा आणि बाबासाहेब पाटील यांच्या पुढील कार्यकाळात आमच्या खूप खूप शुभेच्छा. बाबासाहेब पाटील सलग दुसऱ्यांदा विजयी झाल्यात असं अहमदपूरचा एक इतिहास आहे. सलग दुसऱ्यांदा कुणी पण विजय होत नाही पण त्याने इतिहास पुन्हा रचलेला आहे. दुसऱ्यांदा हे बाबासाहेब पाटील यांचं जे काम आहे ते बोलत आहे त्याच्यावर जनते त्यांना वन साईड जिंकून दिला आहे. आणि मी सांगू इच्छितो आणि पुढच्या टर्मला पण बाबासाहेब पाटीलच येणार. भावी मंत्री जो पद है आने वाले साहब को वक्त में मिलेगा हम आपको. धन्यवाद. एक तासापूर्वी खाली कलीम तांबोळीची बाईट
होती. बाबासाहेब तेव्हा गणेश हाके 435 मताने आघाडीवर होता आणि त्यावेळेस मी म्हणलं होतं की बाबासाहेब पाटील विजय होतील का. त्यावेळेस कालीमनं म्हणलं तर 100% विजय होतील. त्या कालीम मी 6व्या राऊंडला जेव्हा मी बघितलो होतो तेव्हा 435 मतांनी मान्य हाके साहेब आघाडीवर होते. मी पत्रकार रुपेश कांबळे यांना आधीच म्हणलो होतो की 21 राऊंड होऊ द्या, 21,000ची लीड बाबासाहेब पाटील यांना 100% होईल. धन्यवाद. मतदार बंधू सभी समाज के लोगों ने रुपेश भाई सब लोगों ने जो वोटिंग अक्रम भाई बोला, तुम्ही बोला, आवाज आता का मग? बात करो. हा? 23 तारखेची